रात्री मध्येच कधी कळा सुरू झाल्या तर उगाच काही गडबड नको. तशी ही तिसरी खेप म्हणजे लगेच डिलिव्हरी होऊन जाईल. पहिला झाला तेव्हा बरोबर 22 तास लागलेले. दुसऱ्या वेळी ती चेकअपला म्हणून गेली आणि 3 दिवसांनी लहानग्याला घेऊनच घरी परतली. दरवेळी त्याच जीवघेणा काळा, तेच म्युनिसिपालिटीचं हॉस्पिटल, रांगेत लागलेले बेड्स आणि प्रत्येकाच्या पायापाशी टांगलेला पाळणा. रात्री कुणा एकीचं बाळ भुकेने उठून राहायला लागलं की दिवाळीत फटाक्यांची लढी फुटावी तशी एक एक बाळं रडायला सुरुवात करायची. पण आपलं रडते का हे प्रत्येक माऊलीला आपोआप कळायचं. घरी आल्यावर पहिल्याच्या वेळी तिला झोपच लागायची नाही. हाताची 10 बोटं, पायाची 10, अपरं नाक, भरगच्च जावळ असलेला तो जीव प्रत्येक श्वासासाठी आपल्यावर अवलंबून आहे हे मनात इतकं ठसलं होतं की चुकून माकून डोळा लागलाच तरी ती दचकून उठायची. थोडा मोठा झाला की हे थांबेल असं सगळेच म्हणायचे, पण ते तसं झालं नाही. छोट्यांच्या छोट्या काळज्या, मोठ्यांच्या मोठ्याजवळ पडलेली बॅग उचलून तिने त्यात काही कपडे कोंबले, तेलाची बाटली, पॉन्ड्सचा डब्बा, कोलगेटची संपत आलेली ट्यूब, टोकाशी पिंजरलेला ब्रश, कंगवा आणि एक छोटा आरसा. झाली तयारी. यातलं काहीच आणू नकोस असं तिला सांगितलेलं पण असावं सोबत म्हणून घेतलेलं. खऱ्या सोन्याच्या डवल्या असलेलं मंगळसूत्र तिने कपाटात नीट ठेवलं. एक रस्त्यावरून आणलेलं खोटं घातलं. पेंगुळलेल्या दोन्ही पोरांच्या हातातोंडावरून मायेनं हात फिरवला. एक हात पोटाशी धरून कसंबसं वाकत दोघांच्या गालावर ओठ टेकवले आणि दरवाजा लोटून ती बाहेर आली. समोरच्या दारावर खटखट करून तिने निघते एवढंच सांगितलं. तिला तसं पाहून मग शेजारीने पटकन हळदी कुंकवाचा करंडा आणला आणि तसंच दारात तिला सवाष्ण असण्याचा मान दिला. नवरा तर 3 वर्ष झाली गायब आहे, गावी गेलाय असं सांगितलंय सर्वांना. पण ह्या शेजारणीला सगळं ठाऊक आहे. पोरावर लक्ष ठेव माय असं बोलून तिने हातातले चुरगळलेले 100 रुपये तिच्या हातावर टेकवले. पोरं आपली, त्यांच्यामुळे कोणाला खर्च नको. ती पाया पडायला वाकली तशी पोटात पहिली कळ आली आणि 2दा आधी त्यातून जाऊनही आपलंच शरीर किती वेदना देऊ शकतं आणि सहन करू शकतं याचं तिला नव्याने आश्चर्य वाटलं. शेजारणीने मायेने डोक्यावरून हात फिरवला. पोरांची काळजी नको म्हणून वचन दिलं. तिथं काही बरं वाईट झालं, जीवच गेला तर यांचं काय हा प्रश्न तिने तसाच मनातल्या मनात मागे परतवला. खालची उघड्या गटाराची सापशिडी ओलांडून ती गल्लीबाहेर आली तर गाडी तिची वाट पाहत उभी होती. गाडीच्या शेजारी ती दोघं, तिच्या होणाऱ्या बाळाचे आईबाप. ती जवळ आली तशी दोघांच्या चेहऱ्यावरची घालमेल तिला स्पष्ट दिसली. आपली पोरं आपण शेजारणीच्या जीवावर सोडून आलोय, ती घालमेल हीच का? त्यांचं मुलंही गेले 9 महिने 6 दिवस आपण आपल्या आत घेऊन आहोत. त्यांना काय वाटत असेल? नवरा निघून गेला तेव्हा फक्त मंगळसूत्र अंगावर होतं म्हणून वाचलेलं. बाकी घरात एक पैसा राहणार नाही हे त्याने पाहिलेलं. आपल्याला तसं सोडून जाताना त्याला काही वाटलं नसेलही, पण दोघांच्या मध्ये असणारी 2 मुलं, त्यांच्या बीजाची फळं, त्यांच्याविषयी काही वाटू नये. बाबा म्हणत त्याच्या अंगाखांद्यावर नाचणारे जीव एवढे परके कसे वाटू शकतात? तिच्या पोटात अजून एक जोरदार कळ आली तसा तिचा चेहरा आकसला. त्याचवेळी शेजारी बसलेल्या मॅडमने तिचा हात हातात घेतला. ड्राईव्ह स्लो प्लीज असं पुढे बसलेल्या नवऱ्याला ती बोलली. तसं त्याने चमकून एक क्षण मागे बघितलं तेव्हा त्याच्या चेहऱ्यावर दिसलेली काळजी आपल्या नवऱ्याला त्याच्या स्वतःच्या मुलांसाठी वाटली नसेल का? तिच्या डोळ्यात पाणी आलं. तसं मॅडमनी आपल्या पर्समधून घडीचा पांढरा शुभ्र गुलाबी फुलांच्या नक्षीचा रुमाल काढला आणि तिचे डोळे पुसले. ह्या कळा ह्या मॅडमने कधीच अनुभवलेल्या नाहीत, यापुढेही अनुभवणार नाही. पण अशावेळी बाई असणं पुरेसं असतं बहुतेक. दर महिन्याला न चुकता येणाऱ्या कळा आणि त्याहून कित्येक पटींनी मोठ्या प्रसूतीच्या कळा. पण उगमस्थान शेवटी एकच ना. मॅडमनी गिळलेला आवंढा तिला दिसला आणि तिचं हसली. मी बरे.
हे व्हायचंच म्हणून मागे कलंडली. 4-5 ठिकाणची धुणीभांडी करत ती कसेबसे दिवस काढत होती. त्यातलंच एक घर या दोघांचं. दोघं 2 खोल्यात आपापल्या कामात बिझी असतं, पण जेव्हा एकत्र असत त्यांचं एक असणं तिला भावून जाई. ती किचनमध्ये असताना मॅडम सरांसाठी वेगळं काही बनवी तेव्हा त्यांच्या चेहऱ्यावरचं प्रेम अगदी नव्या नव्हाळीच्या दिवसातले वाटे. त्यांची बेडरूम त्यांच्या फोटोनी आणि पुस्तकांनी भरलेली होती. सर अधूनमधून मॅडमची फिरकी घेत तेव्हा त्यांचं खळखळून हसणं नको उगाच नजर लागायला असंच तिला वाटे. पण नजर लागलेलीच होती आधीच. कधीमधी ती तिच्या लहानग्यासोबत आणायची तेव्हा हातातलं काम सोडून त्याच्याबरोबर गप्पा मारणाऱ्या मॅडमच्या चेहऱ्यावर आईपणाची हाव दिसली की तिच्या पोटात गलबलले. 1-2 वर्ष अशीच गेली. मुलं मोठी होत राहिली आणि गरजा वाढत गेल्या. मध्येच मॅडमनी 2 आठवडे येऊ नकोस सांगितलं. तेव्हा हिला काळजी वाटली. त्यांची नाही, स्वतःची. पैशापुढे जगातलं प्रत्येक दुःख कमी असतं ही तिची समजूत. त्यामुळे पैसेवाल्यांची काय काळजी करायची. 2 आठवड्यांचा पगार कमी असेल तर खर्च कसे भागवायचे. पण मॅडमना अबोल असणाऱ्या तिचा बोलका चेहरा वाचता यायचा. त्यांनी तिच्या हातावर ॲडव्हान्स आणून ठेवला तेव्हा त्यांचा स्वतःचा बांध कोसळून त्या तिच्यासमोरच रडल्या. अवघडलेल्या तिला काय बोलायचं करायचं कळलं नाही. हुंदक्यातून जमा केलेल्या शब्दांनी एवढंच कळलं की मॅडमना आता मूल होणं शक्य नाही. लग्न झालं म्हणून मुलं व्हावीत. या साध्या सोप्या व्यवहारातून आपल्याला 1 नव्हे तर 2 मुलं व्हावीत. त्यांच्या काळजीने आपला जीव कुरतडत राहावा आणि ज्यांची 10 पोरं पोसायची लायकी आहे त्यांच्या नशिबात एकही नसावं. व्यवहार आणि मायेची लढाई आपण रोज लढावी. अगदी का केलं लग्न, ते का पोरं जन्माला घातली असा पश्चाताप आपण करावा आणि जे दान सहज आपल्या ओटीत पडलं त्यासाठी एखादीने आयुष्यभर उपाशी राहावं असं का. पुढे कित्येक महिने गेले. मॅडमच्या चेहऱ्यावरचं तेज मावळायला लागलं. सरही गप्पच असायचे. ते एकत्र असले तरी त्या खोलीत त्यांना नसलेल्या मुलाची सावली दोघांमध्ये बसली असं तिला वाटायचं. मग एक दिवस मॅडमनी तिला फोन करून मध्येच बोलावून घेतलं. ते टेस्ट ट्यूब बेबी करणार होते पण त्यांना तो गर्भ पोसायला एक गर्भाशय हवं होतं. त्या बदल्यात ते तिला पैसे देणार होतेच पण त्याउपर तिच्या 2ही मुलांच्या शिक्षणाची जबाबदारीही उचलणार होते. तिला हे सांगताना मॅडमच्या डोळ्यांना लागलेली संततधार तिच्या कोरड्या मनाला ओलावून गेली. बहुतेक किती शिव्या घातल्या तरी रात्री 2ही पोरांना पोटाशी कवटाळून झोपताना तिला जे वाटतं ते आई बनण्याची इच्छा असणाऱ्या प्रत्येक स्त्रीला एकदा तरी अनुभवता यावंच. मॅडमसारख्या मुळातच मायाळू बाईला तर नक्कीच. तिच्या मुलांच्याही भविष्याचा मार्ग सुकर झाला असता. तसंही आपलं मूल आणि इतरांचं ते पोटात असताना काय फरक जाणवेल. शरीर सुखाच्या कुठल्या क्षणी आपण आई बनलोय हे स्त्रीला कळतं असं म्हणतात. तिला जोपर्यंत उलट्याने हैराण केलं नाही तोपर्यंत अंदाज नव्हता. आताही तसंच काही तिने होकार कळवला. त्यांनी बनवलेल्या कॉन्ट्रॅक्टमध्ये जर तिला डिलिव्हरीच्या वेळी काही झालं तर एक ठराविक रक्कम मुलांच्या नावे व्हावी ही अट तिने घालून घेतली. जर गरोदरपणात काही कारणाने गर्भपात झालाच तरी तिच्या मुलांच्या शिक्षणाची जबाबदारी ते दोघे घेणार होते. ते वाचूनच तिचा अर्धा भार कमी झाला. पुढले 11 महिने झरझर निघून गेले. तिची घरकाम तिने सुरूच ठेवली पण 7वा महिना लागल्यावर तिने सगळं बंद केलं. सुरुवातीला 1 महिना ती गावी नवऱ्याकडे जाते सांगून मुलांना घेऊन मॅडमच्या घरीच राहिली. प्रेग्नन्सी कन्फर्म झाली तेव्हा परतली. त्या 1 महिन्यात मॅडमचा संसार पाहून तिचे डोळे मन निवले. पण पैसा असणारी प्रत्येक व्यक्ती सुखी असते हा तिचा समज कोलमडून पडला. दर चेकअप वेळी आवर्जून हजर असणारे मॅडम आणि सर. तिचं पोट वाढू लागलं तसतसं मॅडमच्या चेहऱ्यावरचं परतणारं तेज पाहून तिलाही बरं वाटायचं. आपल्या वाढलेल्या पोटावरून ती हात फिरवी. मधूनच आतून एखादी लात एखादी बुकी बसे तेव्हा हा जीव आपल्या रक्तामासावर वाढत असला तरी तो आपला नाही हे स्वतःला बजावी.
7वा संपला तसं परत एकदा मॅडमचं बोलावणं आलं. ती गेली तर घरचा हॉल झेंडू शेवंतांनी सजवलेला, समया लावलेल्या, सर मॅडमचे आई वडील, भावंड, मित्रमैत्रिणी आलेले. जास्तीच्या कामाला हात म्हणून बोलावली की काय, पण मॅडम तिला आत घेऊन गेल्या. तिची वेणीफणी केली आणि त्या नेसलेल्या तशीच साडी तिच्या हातावर ठेवून गेल्या. पुढले 1-2 तास तिला स्वतःचाच विसर पडावा इतके लाड झाले. याची गरज नव्हतीच, एक कॉन्ट्रॅक्ट होतं हे शेवटी. पण जगात नवीन येऊ पाहणारा जीव म्हटला की सगळेच मऊ होतात. पेढा बर्फीचा खेळ झाला. तिने कधीतरी मॅडमांना आवडते म्हणून सांगितलेली घट्ट दुधाची पिस्ते बदाम घातलेली बासुंदी तिच्यासमोर आली तेव्हा ती रडायचीच बाकी होती. पहिल्या 2 बाळंतपणात यातलं काहीच होऊ शकलं नाही आणि आता हे कोड कौतुक पाहून तिला भरून येत होतं. शेवटी ओटी भरायचा क्षण आला तेव्हा कोपऱ्यात उभ्या असणाऱ्या मॅडमचा हात धरून कोणीतरी त्यांना तिच्या बाजूला बसवलं. जन्म देणारी नसली तरी ती आईच होणार होती. त्यांची ओटी भरायला त्यांची आई खाली झुकली तसा मॅडमना हुंदका अनावर झाला. जन्म देणारे आई होणाऱ्या आईला तिच्या आईच्या गळ्यात पडून रडताना पाहत राहिली. वय, काळ, पैसा, जात पात, शिक्षण या सगळ्यांना ओलांडून जाणारी माया हेच आईपण. मग जन्म देणे ही फक्त एक कृती. तिला मुलगी हवी होती. मॅडमना बाळ. शेवटी मुलगीच झाली. पॉश हॉस्पिटल म्हणून मॅडमना आत येऊ दिलं होतं. रक्तानं माखलेला तो गोळा एका क्षणासाठी तिच्या छातीवर विसावला. तिने डोक्यावर ओठ ठेवताना तिला गलबलून आलं. पुढल्या क्षणी मॅडमचा रडवलेला चेहरा समोर आला. ते कपड्यात बांधलेलं रडून लाल झालेलं मुठकुळ तिने मॅडमच्या हाती सोपवलं तेव्हा शरीराची नाळ तुटलेली होतीच, पण तिने मनाच्या नाळीलाही तोडलं. समोर मॅडम नव्हत्याच, त्या एवढ्याशा जीवाचे पटापट मुके घेणारी ही आई होती. त्या क्षणी तिचा हात हातात घेऊन मॅडमनी त्याचाही मुका घेतला. गेले 11 महिने तसेच विरघळले. यावेळी आपण कोणाला काय आनंद दिला हे तिला प्रकर्षाने जाणवलं. ती आता आपल्या लेकरांकडे परतायला तयार होती. कथा कशी वाटली हे कमेंट करून सांगा आणि आवडली असेल तर लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.